नमस्कार मंडळी, मी आहे संकेत शरद वाघरे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे फूडी मुसाफिरच्या या चॅनलवर. तर आता मी आलो आहे गावी पालखीसाठी. तर आज आमच्याकडे पालखी येणार आहे, मंगळवार आहे आज. ओके, तर आता पालखी आहे वर हायवेला. ओके, तर तिकडे ज्या वाड्या आहेत, ओके, तर तिकडे जाधववाडी आहे. ओके, तर ते सगळे फिरून घेणार आहे आणि मग ती आमच्याकडे येणार आहे. ओके, तर ती आणायला आता मी चाललो आहे हायवेला. तर चला मग गावच्या आमच्या इथे जे रत्नागिरीत साखरपामध्ये कशी आम्ही पालखी आणतो हे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. शेण वगैरे असं सारवलेलं आहे प्रॉपर. इकडे पालखी येते तेव्हा सारवतात. आणि हा माझं घर आहे, एकदम जुन्या काळीचं घर आहे. माझ्या आजीच्या वेळेपासून हे घर आहे आमचं. हे कौलाचं घर आहे पूर्ण कंप्लीट. आणि ह्या सगळ्या जे आहेत ते मातीच्या भिंती आहेत. बट त्या मातीच्या भिंतीला आम्ही थोडंसं सिमेंटचं बोलतात ना, सिमेंट वगैरे लावून घेतलेलं आहे. तर मी निघालो आहे पालखी आणायला. तर पालखी बघूया कशी आमच्या इथे आणतात, तुम्हाला दाखवू त्या व्हिडिओमधून. इकडे बघतो सुजित आहे का घरी. सुजित बरोबरच जाईन मी पुढे हायवेवर. तर हायवेजवळ पालखी आहे, तिकडे प्रत्येकाच्या घरोघरी जाते पालखी. तर तिकडे थोडा वेळ लागेल. मग आमच्याकडे वाटतं 6 ते 7 वाजतील पालखी यायला. ओके, बघूया आपण. तर तुम्हाला मी दाखवेन की आमच्याकडे पण कशी पालखी आणतात गावात. जे येऊ शकले नाहीत माझे मुंबईकर फॅमिली, तर त्यांना माझ्या व्हिडिओतून पण देवाचं माझ्या दर्शन मिळेल. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा हा श्रेयांश बघा नुसता मस्ती करतोय. हे माझे भाऊजी, हे आमचे भाऊजी रत्नागिरीतून आलेत का खास शिमग्यासाठी ना पालखी. तुमच्या इथे झाली काय? तुमच्या इथे फुल जोरात नाचवतात. उद्या येणार त्यांच्या इथे पण खूप मस्त नाचवतात पालखी. फुल एकदम एन्जॉय असते, एन्जॉय. हे तुझे कपडे कुठे आहेत? हा मेघाताई, आमची मॅगी आली. काय बोलते, कशी आहेस? ही पण आली आहे रत्नागिरीतून. तर बघू शकाल आमच्याकडे बोलतात ना, शिमगा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. सगळे आमचे पाहुणे वगैरे सगळे बोलतात ना, आमची फॅमिली एकत्र येते त्यावेळेस. कुठेही असू दे, रत्नागिरी किंवा दुबई, मुंबई, तिकडे पण. ही लपते माझी भाची, ही मेघाची कार्बन कॉपी आहे. हे तुझं नाव काय? तनिष्का. दुर्वा. आमच्याकडे आता फुल एन्जॉयमेंट आहे. फुल एक्साइटेड आहे पालखीसाठी सर्व. तू किधर आ रे पप्पाची शेपूट? तू कुठे येतोयस? ए पप्पाची शेपूट पालखीला. तुला झेपेल का पालखी उचलायला? हां, दाखव तुझी पावर, दाखव दाखव. बघायची ॲप्स बघा, हाडाची काढ आणि बोच्याचा तुंतून आहे. तर मी आणि सुमित चाललो आहे हायवेला. आमची पालखी आहे ना सुमित? हो. काय होतस? काय नाही, आता जाऊया आपली पारंपरिक पद्धतीची पालखी आणायला. तर आम्ही निघालोय पालखी आणायला. लेट्स गो. आली आमची पालखी, तुम्ही बघू शकाल. ती बघा येते. इकडनं आम्ही सरळ आमच्या वाडीत चाललो आहोत.
आता मी चाललो आहे पालखी सोबतच. मी चप्पल काढायला घरी आलेलो. आता मी चाललो आहे तिकडे वरती. हे बघा तयारी झालेली आहे. संतोष काका पण रेडी आहेत आमचे. फुल पालखीची तयारी. वैष्णवी रांगोळी काढते, ती पण तयार होईल. पालखीची तयारी. इकडे आमची पालखी बसेल. आवाजा घर आहे आतला. तर पालखीची सगळी तयारी झालेली आहे आमची. आणि हे जे आहे इकडे आमची घेऊन ओटीवर पालखी बसतील. म्हणजे माझा एंट्रन्स आहे, पुढची पडवी आहे. प्रॉपर झालेला आहे. रेडी. चला. अगं आता आपण जे लहान मुलांना खेळवत होतो बरोबर, तुम्ही माझ्या पुढे जाऊ. ते आता आपण लहान मुलांना खेळवत होतो, तर ते काय कशासाठी खेळवलं आपण, ते काय त्याचा आपल्या गावात आला त्याचा उद्देश काय त्याचा उद्देश काय एवढं माहिती नाही. आपल्या गावात यायचा हवा हा. हा उद्देश आहे. अच्छा. आमचं म्हणणं एक आहे, हा. आमचा केला आमच्या गावात यायचा हवा. हा. हा उद्देश माझा आहे. अच्छा. लहान मुलांना हा, असं काय पाहिजे. ओके. बालगोपाळ आपल्या घरी यायचा हवा. अच्छा, बालगोपाल आपल्या घरी असावं. बरोबर का चुकीचं आहे? हा, बरोबर बरोबर. तर बेसिकली ते बालगोपाल बोलतात आपल्या घरी एक असावं, तर ती प्रथा आहे जन्माला आलं की इकडे. आपल्या घरी यायचा हवा. हा. असं लोकांचं म्हणणं नाही, स्वतःचं म्हणणं आहे. हा. खात्रीशीर हे डंग करायचं घरी. हा. ठीक आहे, कळालं. तर बेसिकली ते बोलतात ना, आपण एक लहान मूल आलेलं असते जन्माला, तर त्यासाठी एकदम प्रॉपर एकदम खुश राहावं वगैरे, त्यासाठी आपण हे प्रार्थना खेळी दाखवतात, सण साजरा करतो. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. नाही नाही नाही, थँक्यू. फायनली आता पालखी आमच्या घरी. फायनली आता पालखी आमच्या घरी आलेली आहे. तर आमच्या बाजूलाच आली आहे पालखी. आता माझ्या घरी नेताना सुमित शूट करेल. हा तर फुल स्टार आहे पहिला. कॅमेरामॅन सुमित फोकस करो. वाघदरे, माझं कोकणाचं यूट्यूब चॅनल आहे. ओके. हिरो होता तिकडे इकडे या.
घे. लागलं काय? चला पूजेचे साहित्य घेऊन या. पूजा करायला बसायला सांगा. कोण बसणार? मग गेलो. चला नाव सांगा. पप्पा शरद अनंत वागदरे त्यांच्या हातापाया गुराढोरात मुलामांचा सांभाळकर. साला बाजार आणणारा ठेवलेला या वर्षापासून त्या वर्षापर्यंत गुराढोरात मुलामांचा धंद्या व्यापारास सांभाळकर. आता माझ्याकडे पालखी आलेली आहे तर सुमितकडे जाणार आहे. यो रोहित त्याचा भाव अँड दिस ब्रदर ऑफ
माझे फेवरेट ब्रदर आहे पण गावातले सुर्वे ब्रदर. सर्व थकलेलो आहेत आज. आम्ही सगळे थकलेलो आहोत. हे तर सकाळपासून मी यांना बघतोय. कोकणाची कोकणातली धमाला पण हे रोहित, निकेतनदा आणि बंटी दादा सकाळपासून जे फिरतायत पालखी सोबत उन्हातून. जाम चालेल. सर्व ठिकाणी खाऊ. सगळं वडापाव झाला, कचोरी झाला, कचोरी, वडापाव. पाठी बघा, खाली बघ, खाली बघ, खाली बघ, खाली बघ. थांब, थांब. या ध्वज कोणी पकडणे? हा आहे. हा. सुमितच्या घरी आलेली आहे पालखी. वहिनी आमची ओटीवरती आहे. सगळीकडून आता पालखी प्रत्येक घरोघरी आम्ही नेलेली आहे. ओके, सगळ्यांना देवाचं दर्शन मिळालेलं आहे. तर आता सुमिताच्या घरी आहे पालखी. आता तिकडे आम्ही वस्तीला तिकडे थांबणार आहे. तिकडे आम्ही नाचू थोडी पालखी देवाची, दाखवू तुम्हाला की कसा सण साजरा केला जातो आमच्याकडे शिमगा. काय बोलतो दादा? एक नंबर होणार आहे आता कार्यक्रम. हां, सगळे वाट बघतायत पालखी कधी नाचवायला मिळते. तर थोड्याच वेळात आपल्याला तो सीन पाहायला मिळेल. चला जाऊया. तो बोलवतोय ना, जावा ना.
काय मारतो फायनली बघितलात कशी पालखी नाचवतात आमच्या इथे. तर सुमितचा कांदा दुखायला लागला भरपूर जड आहे ना. फुल मजा आली खरोखर. पालखी खूप हॅवी आहे. खायची गोष्ट नाही पालखी नाचवणं म्हणजे. मस्त जड आहे असं वाटलं की काहीच सांगू शकत नाही. हा बट जो आनंद आहे ना खूप एकदम एक्साइटमेंट हॅपीनेस खूप भारी वाटला हा ना. फुल एकदम हे कसं वाटलं. हवा आमचा स्टार एकच प्रशांत वाडकर. आता लग्न आहे त्याच्या आधीच म्हणून आता सध्या देवाला नाचवलाय तो. आता लग्नानंतर बायकोच्या तालावर नाचणार आहे. आता पालखी नाचवतोय. पण डोक्यावर घेऊन नाचवली. आपला भाव आहे वाईट दिलो. कसं वाटलं. हॅवी छान कशी होती पालखी. खूप वेळ झाला परंतु सुंदर होतं. हा पालखी नृत्य अतिशय उत्तम पार पडलेलं आहे. हा आणि कशी हॅवी आहे ना फुल. कसं वाटलं. मस्त. आणि यावर्षी तुझा ब्लॉग आम्हाला बघायला भेटेल. हा छानसा हो नवीन क्रिएट आमच्याकडे पहिल्यांदाच तू आलायस ब्लॉग करायला. हो. तर मस्त वाटलं. मी आता पालखी बसलेली आहे आमची. तुम्ही बघू शकता. फायनली पालखी इथे येऊन वस्तीला बसलेली आहे. तर आजचा ब्लॉग इकडे संपवतो मी. ओके. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.